या ठिकाणी मार्गदर्शन करावं। सभ्य संखारा निश्चिती सभ्य संकारा दुःखाती सभ्य संकारा अनात्मती उपजित्वा निरुज्जंतीचा सिद्धांत प्रतिपादन करून अखिल विश्वाला शांतीचा आणि भारताला क्रांतीचा संदेश देणारे विश्वातील समग्र क्रांत्या ज्यांच्या विचारातून निर्माण झाल्यात ते मानवमुक्ती लढ्याचा उद्गाता, विश्वमार्गदाता, विश्वकर्म सिद्धांताचा जनक, विश्वातील सर्वश्रेष्ठ भूमिपुत्र सम्यक सिद्धार्थ बुद्ध, आपल्या आगात शौर्याने मनुवादी व्यवस्थेला आपल्या चरणी लोळणारा विश्वाचा दुसरा महानायक धम्मनायक चक्रवर्ती सम्राट अशोक, सकल संत शिरोमणी संतश्रेष्ठ नामदेव महाराज, बोले तैसा चाले त्याची वंदवी पावलेच्या तत्वज्ञानानं जीवनभर वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून मनुवादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपलं आंदोलन उभं करणारे संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय, प्रखर परिवर्तनवादी रंजल्या गंजल्याची राजमाता महासाहेब आईसाहेब जिजाऊ, शूद्रांच्या हातामध्ये नंग्या तलवारी देऊन मनुस्मृतीचा कायदा मोडणारे, संपूर्ण मराठेशाहीची अस्मिता जागृत करणारं उभ्या महाराष्ट्राचा रथदैवत युगेंद्र छत्रपती शिवाजी महाराज, बुद्धभूषणम हा ग्रंथ लिहून बुद्धाला मानववंदना देणारा बहुजनांचा आद्यलेखक महाप्रतापी प्रतापशाली राजे संभाजी, भारतीय समाज क्रांतीचे जनक, लोकशाहीचे अग्रदूत, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, सर्व स्त्रियांच्या उद्धारकर्त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनकच नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजाचा मायबाप छत्रपती राजर्षी शाहू महाराज, संपूर्ण बहुजन समाजाला मनुवादाच्या दास्यातून मुक्त करण्यासाठी लढा देणारे खरे देशभक्त पेरियार E.V. रामासामी नायकर, कर्मवीर शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, या देशातील एक चालतं बोलतं विद्यापीठ संत गाडगेबाबा, क्रांतीवीर जननायक बिरसा मुंडा, क्रांतीनायक तंट्या भिल, सह्याद्रीच्या रांगड्या देहावर शब्दाचा लेनो करणारा शब्द सह्याद्रीतील वारणेचा वाघ, जगबद्दल घालून घावत सांगून गेले माझं भीमराव, ही काव्यपंक्ती सदैव ओटावर ठेवून कामगाराची व्यथांत्या व्यथेच्या कथा जगासमोर मांडणारा साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, रणरागिनी अहिल्याबाई होळकर, माता रमाई, माता भीमाई, माता यशोधरा, माता फातिमाबाई शेख, समता, स्वतंत्रता, बंधुता व न्याय या चतुसूत्री व्यवस्थेला धम्माच्या रूपानं पुनर्जीवित करणारा कोटी कोटी दलितांचा कर्मवीर पिता, अस्पृश्यांचे काटेरी वस्त्र स्वतःच्या अंगावर परिधान करून ज्याने स्वतःचे आयुष्य रक्तबंबाळ केले असे बहुजनाचे कैवारी, शूद्रातिशूद्राचे उद्धार करते, या देशातील तमाम बहिष्कृतांची दुःखितांची दुःख ज्यांनी आपल्या काळजावर करून घेतली ते युगंधर विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच ज्या ज्या महामानाला वाटलं की गोरगरीब जनतेच्या पोटामध्ये अन्नाचा घास पडावा, त्यांच्या शोषणाचं कारण नष्ट व्हावं आणि मानवमुक्तीसाठी ज्या ज्या महामानवांनी महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा सर्व महानायकाला सर्वप्रथम मी अभिवादन करतो। आणि तद्वतच आज वैशाख पौर्णिमा म्हणजे बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। या वैशाख पौर्णिमा बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रमाचं इथे आयोजन करण्यात आलं। हा जो सोहळा दिवंगत सरूबाई पांडुरंगजी कोष्टी आणि दिवंगत पांडुरंगजी दत्तूजी कोष्टी आणि परशुराम रामजी डवले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा सोहळा इथे आपण आयोजन केला। ते कोष्टी परिवार आणि उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान प्रेमदास पांडुरंगजी कोष्टी, कार्यक्रमाचे उद्घाटक कविवर्य हरिदासजी पांडुरंगजी कोष्टी, प्रमुख उपस्थितीमध्ये आयुष्यमती वर्षाताई मंगळे, सरपंच ग्रामपंचायत पहूर, आयुष्यमान पुरुषोत्तमजी तिरळे, उपसरपंच ग्रामपंचायत पहूर, आयुष्यमती पुष्पाताई जयस्वाल, पोलीस पाटील पहूर, आयुष्यमती सुलोचनाताई डवले, आयुष्यमान रमेशजी हजारे, आयुष्यमान पांडुरंगजी मेहरे, सदस्य अनिस यवतमाळ, आयुष्यमान राजूभाऊ पत्रे, सामाजिक कार्यकर्ता, आयुष्यमान बंडूजी धुर्वे, सामाजिक कार्यकर्ता, आणि ज्या कार्यक्रमाचं सुंदर संचालन ज्या करत आहेत त्या आयुष्यमती चैताली मनोज कोष्टी आणि उपस्थित आपण धम्मबंधू आणि धम्मभगिनी। सर्वप्रथम मी आभार मानतो कोष्टी परिवाराचे की त्यांनी मला इथे बोलण्यास निमंत्रित केलं आणि खरंच हा खूप सुंदर सोहळा इथे आयोजन केलं। आणि विशेष म्हणजे बुद्ध पौर्णिमा किंवा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपण हे आयोजन केलं। आपण सर्वप्रथम विचार करू की खूप म्हणजे वेळ झालेला नसेल तर मी अर्धा एक तास घेऊ शकतो, बरोबर आहे? कसं पूर्वी सांगितलं म्हणजे बरं राहते, अर्धा तास चालेल का? चालते ना? म्हणजे कसं आहे आपण त्या दृष्टिकोनातून घेऊ शकतो। धम्मबंधूंनो,
संचालन करत खाली असताना सगळं गोष्टी बंद मॅडम थांबून सर्व ठेवलंय. आपल्याला क्लिअर केलं की आजच्या दिवशी कुठल्या कुठल्या घटना घडल्या. म्हणजे मला असं वाटतं की पुन्हा रिपीट करायची ती गरज नाही, परंतु एक मूलभूत प्रश्न आहे की आपला जन्म कोणाच्या घरामध्ये झाला, आपण कुणाचा राजपुत्र आहो, आपण किती मोठी संपत्ती मिळवली, आपण किती मोठं एज्युकेशन मिळवलं, आपण बुद्धत्वाच्या कुठल्या लेवलवर गेलो याला काही किंमत नाही. आता तुम्ही म्हणाल कसं काय म्हटलं बा, कारण ही बुद्धाची शिकवण आहे. बुद्ध काय म्हणायचे की कोण काय मिळवलं, कोणाच्या घरामध्ये कोणाचा जन्म झाला, कोणा वंशामध्ये कोणाचा जन्म झाला याला काही किंमत नसते. आपण हे जग सोडून जात असताना त्या व्यक्तीनं लोकांसाठी काय सोडून गेलं या आधारावर त्याची किंमत असते. भगवंताला आपण का म्हणतो, जग भगवंताला का म्हणतं, भगवंताने सिद्धार्थाने बुद्धत्व प्राप्त केलं म्हणून जग त्याला मानत नाही. सिद्धार्थ हा राजपुत्र होता म्हणून त्याला जग मानत नाही. सिद्धार्थामध्ये 32 लक्षणं ते 84 गुण होते त्यामुळे त्याला मानत नाही, त्याला आदर्श मानत नाही किंवा त्याची कृतज्ञता आपण त्या व्यक्त करत नाही. तर आपण त्यांना कृतज्ञता व्यक्त करण्याचा हे सगळं का बरं आपण त्यांच्यासाठी करतो, चिंतन मनन आपण का बरं त्यांच्या विचाराचं करतो की त्यांनी जगाला सोडून जात असताना एक महत्त्वपूर्ण गोष्ट दिली. आजच्या प्रास्ताविकामध्ये दिगाडे सरांनी ती सांगितली, अत्त दीप भव. सर्वात महत्त्वपूर्ण मुद्दा आहे की स्वयंप्रकाशित व्हा, जगामध्ये तुमचा उद्धार करणारा कोणीही येणार नाही, ही देण सिद्धार्थांची आहे. आणि महत्त्वपूर्ण एक गोष्ट आहे की त्यांच्या विचाराची देण जगाने स्वीकारली. मग महत्त्वपूर्ण आहे की बुद्धांनी जगाला काय दिलं. बुद्धांनी एक महत्त्वपूर्ण गोष्ट जगाला दिली जे जगाने स्वीकारली. मग जग म्हणजे कोणतं, जगामध्ये सर्वश्रेष्ठ एक पंचायत आहे. जसं ग्रामपंचायत असते, जसं विधानसभा असते, जसं विधान परिषद असते, जसं लोकसभा असते, तशी एक जगाची पंचायत आहे. त्याला म्हणतात युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. बरोबर आहे. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनने बुद्धाचा सिद्धांत स्वीकारला. तो सिद्धांत म्हणतो समता, स्वतंत्रता, बंधुता व न्यायाच्या आधारावर समाज आणि राष्ट्राची निर्मिती करणं हा आमचा उद्देश आहे. आणि हा उद्देश बुद्धाकरवी जगामध्ये आला. बुद्धांनी सर्वप्रथम हे तत्व प्रतिपादन केले. आता प्रश्न उपस्थित केला पाहिजे, बुद्धांनी जर 4 तत्व प्रतिपादन केले, बुद्धाद्वारे जगामध्ये हे 4 तत्व आले, केवळ भारतातच नाही तर जगाने हे तत्व स्वीकारले. जग जे चालतं हे या सिद्धांतावर चालतं. समता, स्वतंत्रता, बंधुता व न्याय या 4 सूत्रावर हे जग चालतं. इक्वॅलिटी, लिबर्टी, फ्रॅटर्निटी अँड जस्टिस. जगामध्ये दुसरं काहीच नाही, या 4 तत्वावर जग चालतं. आणि हा मूळ पुरुष आपल्या देशाचा आहे. म्हणजे आपल्याला किती अभिमान वाटायला पाहिजे. सर्व जगातले सर्व देश या तत्वावर चालते. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनमध्ये सर्व देशांच्या साईन आहे आणि त्यांनी स्वीकारलं म्हणजे बुद्धाला त्यांनी स्वीकारलं. मग प्रश्न उपस्थित केला पाहिजे, जर या देशामध्ये जगामध्ये जर समता बुद्धाकरवी आली तर निश्चितच बुद्ध विषमतेच्या विरुद्धामध्ये लढणारा पुरका आपला नेता होता. निश्चितच होता, कारण समता हे तत्व आलं. त्यानंतर स्वतंत्र हा शब्द आहे. बुद्धांनी जे आंदोलन चालवलं त्याच्याद्वारे जगामध्ये स्वतंत्र शब्द आला. बुद्धाद्वारे जर स्वतंत्र शब्द आला त्याचा सिद्धांत आहे निश्चितच बुद्ध आपल्या गुलामीच्या विरोधामध्ये लढणारा पहिला आंदोलन करणारा व्यक्तिमत्व होतं. सिद्ध आहे. न्याय हा शब्द आला, निश्चितच बुद्ध अन्यायाच्या विरोधामध्ये आंदोलन करणारा व्यक्तिमत्व होतं. बंधुता आहे, निश्चितच या देशामध्ये गैरबरोबरीचा व्यवहार होत होता. म्हणून बुद्धांनी ते आंदोलन करून सिद्ध केलं. 4 तत्व जगामध्ये आणली, ते बुद्धाद्वारे आली. हे आपण शिकलं पाहिजे. आणि सर्वात बुद्धाचा महत्त्वाचा पैलू काय आहे तर बुद्धांची एक क्रांती आहे, त्याला म्हणतात वैचारिक क्रांती. बुद्धाजवळून जगाने काय घेतलं, जगाने काय स्वीकारलं तर वैचारिक क्रांती, विचार परिवर्तनाचा सिद्धांत बुद्धाने सांगितला. 2500 वर्षापूर्वी बुद्धाने जी गोष्ट सांगितली ते सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. असं म्हणतात की जेव्हा जगातले सगळे विद्वान मिळून एक सिद्धांत त्यांनी प्रतिपादन केलं आणि एक घोषणा केली की एक सामान्य माणूस जगामध्ये सर्वोत्कृष्ट जे या भूमीनं या निसर्गानं पैदा केलं असं सिद्धार्थ बुद्धाचं व्यक्तिमत्व आहे. असं म्हणतात जगामधील विद्वान, मी नाही. बुद्धा इतका महान व्यक्तिमत्व या निसर्गानं आतापर्यंत पैदा केलं नाही. बुद्धा एवढं महान मोठं व्यक्तिमत्व या निसर्गानं पैदा केलं नाही. तरीही बुद्धाने एक गोष्ट सांगितली. बुद्धाने मनामध्ये विचार केला, मी इतका मोठा आहे तरी मी हे काम करू शकत नाही. मग का तर यासाठी संघटन पाहिजे. जगामधलं सर्वात मोठं संघटन आणि पहिलं मोठं संघ बुद्धाने निर्माण केलं.
याचा अर्थ संघटन फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि संघटनला विचारधारा देणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. बुद्धांनी त्यांना विचारधारेच्या आधारावर तयार केलं आणि विचारधारेच्या आधारावर तयार करून ते या देशामध्ये क्रांती करण्यास सफल झाले. ती विचारधारा काय होती? कारण बुद्ध म्हणायचे व्यक्तीच्या विचारामध्ये परिवर्तन केल्याशिवाय त्याच्या आचरणामध्ये परिवर्तन संभव नाही. विचार परिवर्तनाचा मूलभूत सिद्धांत आहे. आज आपण ते विचार परिवर्तन सोडून देऊन आपण आज आंदोलन आणि मोर्चाच्या मागे लागलो. तुम्ही विचार करा, बुद्धाने कधी मोर्चा काढला? तुम्ही साहित्य वाचा बुद्धांचं. बुद्धाने एकही मोर्चा काढला नाही. बुद्धाने एकही निषेध मोर्चा काढला नाही. बुद्धाने एकही असं आंदोलन केलं नाही. नाही आपल्या उपोषणाला बसतो, नाही जिंदाबाद जिंदाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, खूप सारे मोर्चे निघते जगामध्ये. याचा अर्थ लोकांनी बुद्धाला समजून घेतलं नाही. बुद्धांना त्यांच्या जीवनामध्ये एकही मोठा मोर्चा काढला नाही आणि कधीही म्हटलं नाही जिंदाबाद जिंदाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, असं कधीही म्हटलं नाही. मग बुद्धांनी काय केलं हा प्रश्न आहे. मग संघाने काय केलं हा प्रश्न आहे. त्यांच्यापासून शिकायला पाहिजे. ज्या समूहांनी त्यांच्यापासून ती गोष्ट शिकली ते समूह आज तुमच्यावर हुकूमत करत आहे, आपल्यावर ते हुकूमत करत आहे. कारण ते बुद्धाजवळून शिकले की आपल्याला संघटित राहणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. 85% संघटित नाही म्हणून आपली अवस्था आहे. बुद्धांनी संघटन कौशल्य शिकवलं, संघटना शिकवली, विचारधारा शिकवली आणि ते संघटनच्या आधारावर या देशामध्ये यशस्वी होऊ शकले. ती विचारधारा फार महत्त्वाची आहे आणि बुद्धाची विचारधारा जगामध्ये पोचली. त्या आधारावर जे जग बदललं हे 5 क्रांत्यामुळे बदललं. 5 क्रांत्या सहज झाल्या नाही. आपण जे आधुनिक जग पाहतो हे क्रांती 5 क्रांत्यामुळे बदललं. आणि ती क्रांती तुम्हाला माहीत असेल की ब्रिटनमध्ये मॅग्ना कार्टा 1215ला डेमोक्रॅटिक सिस्टीम आली. ते बुद्धाची विचारधारा आहे. जगामध्ये पहिली डेमोक्रेसी, पहिली गणतंत्र व्यवस्था, पहिली लोकशाही व्यवस्था बुद्धाच्या काळामध्ये संतागार होते. ते पहिली जगातली व्यवस्था आहे आणि तिथून जगामध्ये प्रसार झाला. इंग्लंडमध्ये आपण म्हणतो की ते सुधारलेले लोक आहे, परंतु त्यांनी सुद्धा बुद्धाद्वारे ही व्यवस्था स्वीकारली. बुद्धांची विचारधारा त्यांनी स्वीकारली, बुद्धांची गणतंत्र व्यवस्था त्यांनी स्वीकारली, म्हणून ते आज समोर आहे. ज्या ज्या देशांनी सर्वप्रथम ती विचारधारा संतागारची गणतंत्र व्यवस्था स्वीकारली त्यांनी जगावर राज्य केलं. आपण असं म्हणतो की इंग्रजांनी जगावर राज्य केलं कारण त्यांनी सर्वप्रथम विचारधारा स्वीकारली, सर्वप्रथम तो सिद्धांत स्वीकारला. सर्वप्रथम गणतांत्रिक सिद्धांत 1215ला ब्रिटनच्या मॅग्ना कार्टामध्ये. याची विचारधारा आपण समजून घेतलं पाहिजे. सहज आलं नाही, हे विचारधारेतून आलं आणि ही विचारधारा हे बुद्ध तत्वज्ञान आणि बुद्धाला स्वीकारणारे जगातील सर्वात महान व्यक्ती आहे. ही मी महान व्यक्तीमध्ये 3 असे व्यक्तिमत्व सांगतो की ज्याला जग आदर्श मानतं. आता जगामध्ये 3 महान व्यक्ती कोण? आता मी घेतो एक धार्मिक व्यक्ती, एक खूप विद्वान शिकलेला व्यक्ती आणि एक सायंटिस्ट व्यक्ती. आता बघा धार्मिक व्यक्तीमध्ये कोण सगळ्यात मोठा असतो बरं? जगामध्ये सगळ्यात जास्त कोणत्या धर्माचे लोक आहे? तर ख्रिश्चन धर्माचे लोक आहे. जगामध्ये सर्वात जास्त लोक ख्रिश्चन धर्माचे आहे. त्यांचा एक फादर असतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा एक पोप असतो. ते पोपची निवड करतात. आणि पोप फ्रान्सिस तुम्हाला माहीत असेल जेव्हा भारतामध्ये ते आले होते तेव्हा आल्याबरोबर त्यांनी काय केलं होतं? या भूमीचं अभिवादन केलं, भूमीचं चुंबन घेतलं. तेव्हा सर्व पत्रकार मीडियावाले त्यांच्याकडे गेले. पेपरवाल्यांनी मीडियावाल्यांनी ही बातमी दाखवली नाही आणि त्यांना विचारलं मीडियावाल्यांनी, अरे आपने इस भूमि को चूमा? हमें ऐसा लगता है कि यहाँ पे वेद हुए, यहाँ पे वेद हुए, ये सब भगवान की भूमि है, इसलिए आपने इसलिए चूमा, अभिवादन किया. पोप फ्रान्सिसनं काय म्हटलं? जे म्हटलं ते पेपरवर छापलं नाही, जे म्हटलं ते मीडियावर दिलं नाही. पोप फ्रान्सिस काय म्हणाले? ना मैं वेदों को मानता हूँ ना मैं वेदों को जानता हूँ, मुझे इतना मालूम है कि इस भूमि पर कभी बुद्ध ने चारिका की होगी. बुद्ध कभी इस पेड़ के नीचे खड़े होंगे, बुद्ध के पैर भूमि कभी भूल नहीं सकती. आप भूल गए होंगे शायद, इसलिए मैं इस भूमि को चूमा. आणि महत्त्वपूर्ण दुसरी गोष्ट तुम्हाला माहीत असेल की जगामधला सर्वात मोठा शास्त्रज्ञ आहे अल्बर्ट आइन्स्टाईन. अल्बर्ट आइन्स्टाईनला सापेक्षवादाच्या सिद्धांताने त्याला नोबेल पुरस्कार मिळाला. तो नोबेल पुरस्कार मिळाल्यावर सर्व मीडिया त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले की जगामधला सर्वात मोठा पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे, या मागचं तुमचं मार्गदर्शन कोण आहे? तुमचा गुरु कोण आहे? तुम्ही कोणापासून ही गोष्ट घेतली? तेव्हा त्यांच्या लॅबमध्ये जेव्हा मीडियावाले गेले तेव्हा अल्बर्ट आइन्स्टाईननी सांगितलं की हे जे मागं दिसते ना म्हणे फोटो, ते माझे आदर्श आहे, त्यांच्यापासून मी शिकलो. मीडियानं त्यांच्याकडे जसाही कॅमेरा वळवला त्यांना बुद्धाची मूर्ती दिसली. त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं, आइन्स्टाईनजी संन्यासी आपका गुरु कैसा? कारण दिसायला संन्यासी दिसतात ना, ते असं वाटतं की संन्यासी आहे. आइन्स्टाईनजी ये संन्यासी आपका गुरु कैसा? तेव्हा आइन्स्टाईन म्हणाले, अरे जो मैंने ये
कॉज अँड रिलेशन सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला ते भगवंतांनी बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी प्रतित्त समुत्पादमध्ये मांडला. प्रतित्त समुत्पाद बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलं, ज्याच्यामध्ये सगळ्यात मोठं विज्ञान आहे. प्रास्ताविकामध्ये सरांनी सांगितलं, दिगाडे सरांनी, मनोवैज्ञानिक. बुद्ध पहिले मनोवैज्ञानिक आहे. बुद्ध जगातील पहिले शास्त्रज्ञ आहे. अणुरेणू परमाणूचा शोध त्यांच्या डोक्यामधून आलेला आहे. हे सर्व शोध त्यांचे आहे. ते सायंटिस्ट आहे जगामधले. आणि अल्बर्ट आईन्स्टाईन हे मान्य करतो, तुम्ही आम्ही नाही. अल्बर्ट आईन्स्टाईन जगामधला सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ आहे. ते असं म्हणतात की अरे हे मी जे सिद्धांत स्वीकारला हे सापेक्षवादाचा सिद्धांत प्रतित्त समुत्पादमध्ये बुद्धाने सांगितला. मग बुद्ध काय म्हणतात प्रतित्त समुत्पादमध्ये? अविद्या पच्च्या संस्कारा, संस्कारा पच्च्या विज्ञान, विज्ञान पच्च्या नामरूप, नामरूप सयतन, सयतन पच्च्या पस्स, पस्स पच्च्या वेदना, वेदना पच्च्या तन्ना, तन्ना पच्च्या उपादान, उपादान पच्च्या भव, भव पच्च्या जाती जन्म, जाती पच्च्या जरामरण, जरामरण, शोकपरी देव दुःख तो मनुष्य पायात संभवती, एवमेतस केवलस्य दुःख कंदस्य समुदय होती. अविद्यापासून सर्व काही तयार झालं. ज्योतिराव फुले म्हणते की विद्या विना मती गेली. अविद्या सर्व गोष्टीचं कारण आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हे बुद्धाने आपल्याला शिकवलं आहे. हे बुद्धापासून आपण शिकलो आहे. ही क्रांती आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हे जगामध्ये जे धर्म समतेले मानणारे आहे त्या सर्व धर्माचं तत्वज्ञान बुद्धाकरवी जगामध्ये आलं. जे धर्म समतेला मानतात ते सर्व धर्म बुद्धाचे तत्वज्ञान स्वीकारलेलं आहे. तुम्हाला माहीत असेल की इस्लाममध्ये समता, स्वतंत्रता, बंधुता व न्याय या चार तत्वाला ते मान्यता देते. ख्रिश्चन धर्म मसावाद, इक्वॅलिटी, समानताला मान्यता देते. इस्लाम इक्वॅलिटी, समानतेला मान्यता देते. जगामध्ये बहुतांश धर्म जे मान्यता देते ते बुद्धाकरवी या देशामध्ये जगामध्ये आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो इस्लामची, ज्याच्यामध्ये बुद्ध तत्वज्ञान कसं आहे. सहाबाने पैगंबर साहेबाला विचारलं कि सबसे मुकम्मल अमल क्या है, सबसे बड़ा अमल क्या है, क्या करना है. तर साहबानं काय सांगितलं, नमाज पढणं. पैगंबर साहेब म्हणाले, रसूल म्हणाले, मोहम्मद पैगंबर काय म्हणाले साहबाला, नाही. पुन्हा त्यांनी विचारलं साहबांनी, फिर नमाज नाही. कुराण, पैगंबर साहेबांनी सांगितलं नाही, कुराण पण मुकम्मल अमल नाही आहे. मग हज, पैगंबर साहेबांनी काय म्हटलं, नाही हज भी नाही आहे मुकम्मल अमल. फिर क्या है मुकम्मल अमल? पैगंबर साहेबांनी सांगितलं की मोहब्बत. काय म्हणतात इस्लाम? मोहब्बत, प्यार, प्रेम, जे बुद्धाकवी जगामध्ये आलं. बुद्ध म्हणतात सभ्य सत्ता सुखी होंतु सभ्य होंतुच खेमिनो सभ्य भद्रांनी पसंती माकची दुःख मागमा यानी द भूतानी समागतानी भूमानी यानी वंत लिखे सभ्य भूता सुमरा भवंतु अतपि सकल सुनंतु भाषितांग तस्माही भूतांनी समेतंग सभे मेतंग करोत. मानुसिया पजाय, मानुसिया पजाय, मानुसिया पजाय. माणसावर प्रेम करा. जगामध्ये सर्व धर्मांनी तत्वज्ञान स्वीकारलं. तुम्ही कोणत्या धर्मामध्ये जा, तुम्हाला प्रेम शब्द आहे, प्रेम शब्द आहे. बुद्धाकरवी आलं मानुसिया पजाय, माणसावर प्रेम करा. ही तत्वज्ञान बुद्धाकरवी आलं. जगामध्ये जे काही धर्म स्वतंत्र, जे काही धर्म समानतेला मानतात, ज्या धर्मामध्ये समानता आहे ते सर्व बुद्धाकरवी आलं. जे धर्म असमानतेला मानतात ते धर्म सिद्धांत आपला नाही. जगामध्ये सगळे धर्म जवळपास तुम्हाला त्याच्या 4 तत्वज्ञान दिसतात. हा सिद्धांत बुद्धाने 2500 वर्षापूर्वी आपल्या संघातील भिक्षूला शिकवलं. हे शिकवत असताना मी नेहमी एक गोष्ट सांगतो, मला ती आवडते. बघा, बुद्ध जेव्हा वर्षाकाळामध्ये भिक्षूचं ट्रेनिंग घेत होते त्याला वर्षावास म्हणतात. त्या वर्षावासामध्ये खूप सारे लोक तयार व्हायचे, भिक्षू संघ खूप सारे तयार व्हायचे. परंतु काही लोकांच्या मनामध्ये, काही भिक्षू वर्गाच्या लोकांमध्ये एक प्रश्न निर्माण व्हायचा. काही लोक तयार व्हायचे. तयार झालेला असाच एक